सामना करतोय पुढच्या चेंडूचा. डावखोरे फलंदाज पुढचा चेंडू. यावेळी थोडा हिट मारण्याचा प्रयत्न होता पण बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. या निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या आहे ती 1. तिसऱ्या चेंडूसाठी तयार सुमित. सामना करतील अनिकेत यांचा. यावेळी मात्र सुंदर कनेक्ट स्ट्रेट शॉट मारलाय पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू जातोय पुन्हा एकदा. वळ्यात चौथ्या चेंडूकडे पुन्हा एकदा स्ट्राईकवर सुमित. यावेळी मात्र एक चोरटी धाव घेण्यात येते सुमित यांना. एक धाव घेण्यात येते. धावसंख्येत भर पडून धावसंख्या होती ती 2. चेंडू झालेले आहेत ते 5. माफ करा 4. वळूया 5व्या चेंडूकडे. स्ट्राईकवर आले आहेत अनिकेत. वळूया पुढच्या चेंडूकडे. यावेळी मात्र हवेत मारला चेंडू आजच्या दिशेने आणि ते घेतलेल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते सीमारेषे पार. 4 धावा. चौकाराने धावसंख्येत भर पडून धावसंख्या होते ती 6. सुंदर असा फटकार अनिकेत यांचा. वैयक्तिक पहिला चौकार. वळूया शेवटच्या चेंडूकडे. यावेळी मात्र पुन्हा एकदा हवेत मारलेला चेंडू आणि ते अंपायरच्या इशाऱ्यात षटकार. चौकार आणि षटकार. षटकाखेर संघाची धावसंख्या होती ती 12. एक गडी बाद. गेल्या मागच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अनिकेत यांनी शेवटच्या 2 चेंडूवर चौकार आणि षटकार लगावले आहेत आणि आपल्या संघाला एक चांगली मजबूत प्रकारे एक चांगली सुरुवात करून दिली आहे. वैयक्तिक या धावसंख्येत खेळत आहेत ते अनिकेत. वळूया दुसऱ्या षटकाकडे. दुसऱ्या षटक घेऊन येत आहेत ते श्रीपाद. काय टाइमपास हो. पंचांना विनंती आहे लवकरात लवकर आपण ओव्हर सुरू करायची आहे. पुढच्या ओव्हर येण्यासाठी फक्त 30 सेकंदाचा कालावधी आम्ही ठेवलेला आहे. पुढची ओव्हर फक्त 30 सेकंदात सुरू करायची आहे. आणि संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन येतात ते अनिकेत. आणि अनिकेत यांचा सामना करतील ते डावखोरे फलंदाज सुमित. नाही अनिकेत चेंज झाला. चेंज केला का. अनिकेत विरुद्ध सुमित असा एकेरी सामना आपण बघतोय या दुसऱ्या षटकातला. सुमित यांच्या बॅटीला अजून सूर गवसलेला नाहीये. बघूया
या षटकामध्ये सुमित आपल्या संघासाठी काय करतायत? नंबर 3 चे फलंदाज. पंचांना विनंती आहे ओव्हर सुरू करायची आहे. आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. अजून काही सामने आपल्याला पुढील खेळवायचे आहेत. चला दुसरं षटक सुरू. पहिला चेंडू. यावेळी मात्र ऑफच्या दिशेने मारला चेंडू हवेत आणि इथे षटकार. अनिकेतांचं स्वागत केलेलं आहे षटकार आणि सुमित यांनी. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे बॅटीला सूर का बसलेला नव्हता आणि सुमित यांनी पहिलाच चेंडू षटकार लगावून आपली बॅटिंग काय आहे याची सुरुवात करून दिलेली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकवर सुमित सामना करतील अनिकेतांचा. यावेळी मात्र थोडासा खराब चेंडू. वाईट स्वरूपात अवांतर धाव. धावसंख्येत भर पडून धावसंख्या होती ती 19. थोडस इथे गोलंदाजाला कानामंत्र दिला जातो. चला पुढच्या चेंडूकडे पुन्हा एकदा फलंदाज सज्ज सुमित. यावेळी मात्र पुन्हा एकदा आउटच्या दिशेने मारलेला चेंडू पुन्हा एकदा षटकार.
धावसंख्या झाली ती 40. आजच्या दिवसातली सर्वोच्च धावसंख्या ही नोंदवली फलंदाजी एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल. शेवटचा चेंडू यावेळी सुद्धा ऑफच्या दिशेने मारला चेंडू आणि पुन्हा एकदा षटकार. आपण 46 म्हणजे 46. आणि जर आपण यावरला बघितल्या तर 32 धावा या दुसऱ्या षटकात गेल्या. खूप असे महागडे षटक. जवळपास एका टीमची टोटल असते ती एक ओव्हर मध्ये गेलेली ही सर्वोच्च धावसंख्या आणि फलंदाजी गटाची सर्वोच्च धावसंख्या आणि 50 कडे वाटचाल. खूपच अटॅकिंग प्रहार करायला घेतले दोन्ही फलंदाजांनी सुमित आणि अनिकेत. आणि प्रेक्षकांच्या माहितीकरता सांगू इच्छितो हा फलंदाजीचा जो संघ आहे तो जवळपास 500 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या या सामन्यासाठी दाखल झालेला आहे. आणि माहितीप्रमाणे देवगड तालुक्यातून हा संघ इथे बसलेला आहे. नक्कीच कोकणचा राजा हा संघ आपल्याला इथे दिसतोय. आणि कल्पित साळुंके यांचा संघ. बॉलरचं नाव पहिला चेंडू श्रीपाद यांचा. यावेळी मात्र अंपायरचा इशारा नो बॉल. पुन्हा एकदा लक्ष्मण रेषेच्या पुढे जाऊन टाकलेला चेंडू. श्रीपाद यांचं तिसरं षटक आणि तिसरा चेंडू नो बॉल. श्रीपाद यांचा सामना करतील सुमित. थोडीशी घातक फलंदाजी. यावेळी मात्र पुन्हा एकदा हवेत मारला चेंडू आणि पुन्हा एकदा षटकार आणि कवनाचा रस्ता दाखवलेला आहे. साप पैदा हुआ है तो चल थोडं मागण्या षटकाकडे कारण सुमित यांनी त्यांचं स्वागत केलं षटकारांनी. पुढचा चेंडू. यावेळी मात्र फलंदाज धावचित होतोय. झटका लागतोय सुमित यांच्या स्वरूपात. क्या फलंदाजाचं नाव रजत. नंबर 4 श्रेयस अय्यर यांच्या स्थानावर. बघा आपल्या संघासाठी काय करतायत. दुसरा झटका लागतोय फलंदाजी संघाला आणि धावसंख्या झाली ती 53. श्रीपाद यांनी आपल्या संघाला दुसरा गडी गमावून एक ब्रेकथ्रू दिलेला आहे. वळ्या पुढच्या चेंडूकडे. यावेळी मात्र पुन्हा एकदा हवेत मारलेला चेंडू आणि अंपायरचा इशारा षटकार.
तसा षटकार लावलेला आणि धावसंख्या झाली ती 59 म्हणजे 59. वळ्या पुढच्या चेंडूकडे. यावेळी मात्र हवेत मारला चेंडू आणि यावेळी मात्र फलंदाज बाद. मोठा झटका, मोठा विकेट जातोय अनिकेत यांच्या स्वरूपात. अनिकेत यांनी वैयक्तिक 7 चेंडू 34 धावा केल्या आहेत. खूप अशी आक्रमक फलंदाजी, षटकारांचा पाऊस केला होता. अवघ्या 7 चेंडू 34 धावा केल्यात अनिकेत यांनी. खूप सुंदर फलंदाजी. आणि नवीन फलंदाज इथे येत आहेत. फलंदाजाचं नाव काय व्हायचं आहे? मी विनंती करतो आपल्याला एक प्रतिनिधी पाठवा. आपला फलंदाजाचं नाव कळवा आम्हाला. सूरज. आणि नवीन फलंदाज सूरज नंबर 5. यावेळी मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडू जातो. शेवटचा चेंडू श्रीपाद यांचा. थोडस समाधानकारक असं हे षटक. हे ओव्हर संपल्यानंतर लाव रे. शेवटचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा हवेत मारला चेंडू आणि सिक्सरचा इशारा. षटकार. हा ते आणि धावसंख्या झालेली ते 65. जर तुम्ही श्रीपाद यांचं षटक पाहिलं तर 19 धावा दिल्या होत्या श्रीपाद यांनी. थोडस महागडाचं म्हणता येईल नाही, पण समाधानकारक षटक आपण समजू शकतो. पण धावांची गती काय थांबू शकत नाहीये. धावसंख्या झालेली 65 आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. बघा या शेवटच्या 6 चेंडूत उर्वरित दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी किती धावा कमवत आहेत. आजच्या मॅच मधल्या आज दिवसभरातून जेवढ्या मॅचेस झाल्या तेवढ्या मॅच मधली सर्वोच्च धावसंख्या झालेली आहे ती. आणि संघासाठी शेवटचं म्हणजे 4थं षटक घेऊन येत आहेत ते सचिन. आणि सामना करतील त्यांचा रजत. अंपायरचा इशारा वाईट बॉल. चेंडू इशारा अंपायरचा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणी पंचांशी वादवल नाही. पंचांचा निर्णय वाईट आहे. खेळाडूंना विनंती आहे आपली फिल्डिंग पोझिशन घ्यायची. या वाईडने धावसंख्येत भर पडून धावसंख्या होती ती 66. 6/6. पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन येत आहेत ते सचिन. यावेळी मात्र हवेत मारलेला चेंडू आणि मोबाईल.
नो +1 अशा 2 धावा. पंचांनी निर्णय करायचा नो प्लस. नो +1 अशा 2 धावा. वनडे स्वरूपात गेलेला चेंडू नेट फ्लोअर म्हणजेच नो +1 अशा 2 धावा मिळतात. धावा संख्या होते ती 68. मी विनंती करतो कर्णधाराला आपण पंचांशी वागवेल आपल्या खेळाडूंना मागे घ्यायचं आहे. अजूनही काही सामने आपल्याला खेळायचे आहेत. हॅलो हॅलो, मी विनोद जाधव साहेबांना विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर यावे. होत आहे. पुन्हा एकदा सचिन गोलंदाजीसाठी सज्ज. रजत आणि स्ट्राईकवर आहेत रजत. पुन्हा एकदा सामना करतील सचिन यांच्या गोलंदाजीचा. यावेळी मात्र सुंदर असा ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा घेतलेल्या आहेत. धावा संख्येत भर पडून धावा संख्या होते ती 70. जवळपास धावांचा मोठा पल्ला गाठलेला आहे फलंदाजी संघाने. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. वळ्या दुसऱ्या चेंडूकडे सामना करतील पुन्हा एकदा रजत. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदर तटवला चेंडू. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धावा काही रेखू शकत नाहीये. धावा संख्येत भर पडून धावा संख्या होते ते 72. मी विनोद जाधव साहेबांचं या ठिकाणी स्वागत करत आहे आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 717च्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. वळूया पुढच्या चेंडूकडे. सामना करतील पुन्हा एकदा रजत. पहिल्या 2 चेंडू 2-2 धावा घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेली आहे. सामना करतील तिसऱ्या चेंडूचा. यावेळी मात्र ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पण एक धाव घेतलेले रजत यांनी आणि स्ट्राईकवर आले आहेत सूरज. नवीन फलंदाज सूरज मगाशी एक षटकारला झाला होता. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत आणि कशा प्रकारे सामना करतायत सचिन यांच्या गोलंदाजीचा. पुढचा चेंडू सुंदर तडाला चेंडू. पुन्हा एकदा एक धाव. थोडीशी धावांची गती इथे कमी झालेली आपण म्हणू शकतो. थोडंसं आता दबाव टाकलेला आहे गोलंदाजाने फलंदाजांवर. किती आला? धावा संख्या होते ती 74. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. वळूया 5व्या चेंडूकडे. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आला रजत. बघूया 5व्या चेंडूवर काय करतोय आपल्या संघासाठी. बॅट्समन तयार. यावेळी मात्र सुंदर तोडण्याची स्ट्रेट शॉट पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. धावा संख्या झाली होती 76. बघा शेवटच्या चेंडूवर काय होतंय. सूरज शेवटच्या चेंडूवर काय करतायत. यावेळी मात्र बाईकच्या स्वरूपात एक धाव आणि इनिंग समाप्त झालेली आहे. आणि पहिल्या
इनिंगची धावसंख्या झालेली आहे ती 76 म्हणजे 76 आणि विजयासाठी 77 धावांची आवश्यकता अवघ्या 24 चेंडूंमध्ये प्रतिस्पर्धी संघाला. स्वागत आपले शाखेचे अध्यक्ष अनिल सिंह वाडेकर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. वैभव एक फोटो काढून घ्या ना वैभव. वैभव अमोल साळुंके. हॅलो, मी पंचांना विनंती करतो आपण दुसरे इनिंग लवकरच सुरू करून घ्यायचे. फलंदाजांना विनंती करतो आपले फलंदाज पाठवायचे. बहुतेजन आपले फलंदाज पाठवा. पहिल्या राऊत जी आपण पहिल्यांदा बॅटिंग घेतली त्या बॅटिंग मध्ये मला त्यांनी जी फलंदाजी केली नक्कीच मला सनरायझर्स हैदराबादची आठवण आली. आता कसं IPLचा हंगामा चालू आहे तर नक्कीच आपल्याला नवीन नवीन काय काय शिकायला मिळते बघायला मिळते. पण मी आता जी पहिल्या संघाचा बघितला नक्कीच त्यांनी सनरायझर्स हैदराबाद सारखी बॅटिंग केली. काय म्हणणं तुमचं यावर? धन्यवाद डीजे. खूपच चांगली फलंदाजी या अनिकेतने हाताळली गेली. स्वतःच्या व्यक्ती पंक्तीमध्ये 34 धावा संपन्न केल्या गेल्या. आपल्या संघाला 500 किलोमीटर पर्यंत प्रवास केला परंतु आता ज्या पद्धतीने मात्र आला गेलं परंतु आता जिंकण्याचा एम ठेवावा लागेल आणि त्या पद्धतीनेच त्याला जिंकावं लागेल. चांगला एक स्ट्रॅटेजी चांगली रणनीती आखावी लागेल तर खऱ्या अर्थाने सामना आपण जिंकू शकाल. नक्कीच. आणि फक्त अनिकेत नाही तर त्यांच्या टीम मधल्या प्रत्येक खेळाडूने त्यांना त्या कामासाठी पाठवलं होतं. ते काम ते यशस्वी करून पवनेमध्ये रिटर्न गेले आहेत आणि त्याच जोरावर त्यांनी जवळपास एक मोठी अशी विक्रमी धावसंख्या या मैदानावर नोंदवलेली आहे. आणि आता फलंदाजी सेकंड इनिंगचा जो फलंदाजी संघ आहे तुम्हाला एक अशी सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही ही धावसंख्या जर चेस केली तर नक्कीच तुम्ही एक मोठा विक्रम एवढी मोठी धावसंख्या चेस करण्याचा विक्रम तुम्ही ते नोंदवू शकता.
याच्यानंतरचा होणारा सामना ह्याच्यानंतरचा होणारा सामना प्रत्यजन पंचायत समिती 827 विरुद्ध सिद्धार्थ मित्रमंडळ तळवडे. दोन्ही संघांना विनंती आहे, नाणेफेकीसाठी आपण कमिटीशी संपर्क करा. स्टार स्टार 827. काय? स्टार 827. हा अच्छा बहुतेजन नाही काय नाही नाही स्टार नाव काय कळलं की नाही फलंदाज 2 मिनिटं, फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. बॅट्समॅन नेम. स्ट्राईकवर आहेत संदेश आणि नॉन स्ट्राईकवर सागर. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाजाचं नाव अनिकेत. आणि गोलंदाजीसाठी अनिकेत प्रथम षटक घेऊन येत आहेत. इथे स्टार करा ना नाही थोडा हा. फक्त स्टार 827 करा. त्यामुळे नाव चेंज केलंय 827. हा. ते बरोबर आहे. स्टार करा स्टार हे पुन्हा खोडून द्या, फक्त स्टार 827 करा. आणि सेकंड इनिंगचा पहिला चेंडू आणि ओपनिंग झालेली आहे. आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे. स्टार 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 नाच STAR. स्टार हा? हे बरोबर आहे. हा एक काढला स्ट्राईकवर आले आहेत सागर. सुंदर असा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडू जातो. जर तुम्हाला हा सामना जिंकत असेल तर चौकार आणि षटकारांची आताचबाजी अक्षरशः पहिला चेंडू तसंच करावी लागेल, तरच तुम्ही एवढी मोठी धावसंख्या करू शकाल. थोडीशी ते दुखापत झालेली आहे. मी आमच्या फर्स्ट एड ट्रीटमेंट जी किट असेल त्या मेडिकल टीमला सांगू इच्छितो. स्टार 827 विरुद्ध सिद्धार्थ मित्रमंडळ तळवडे. आपणास विनंती आहे, नाणेफेक करून घ्यायचं. अनिल वाडेकर आपण नाणेफेक करून घ्या. सचिन पवार आपणास विनंती आहे, नाणेफेक करून घ्या. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, माझ्याशी संपर्क साधा. स्टार 827 आणि सिद्धार्थ मित्रमंडळ. ठीक आहे, नाणेफेक करून घ्यायचे आणि ते मान्यवरांच्या हस्ते नाणेफेकचा कॉल आणि उपस्थित मान्यवर विनोद जाधव यांच्या हस्ते नाणेफेक संपन्न. पुढचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडू जातोय. दुसरा चेंडू हा यावेळी मात्र पंचायत इशारा वनजी डिक्लेअर स्वरूपात एक धाव. नवीन लागेल ना नाही तोच नवीन दे टेबल थोडा पुढे घ्या. ऊन गेले तिकडे थोडा आपल्याला व्यवस्थित आणि ते पुढचा होणारा सामना या दोन्ही संघांची ते नाणेफेक झालेली आहे. वड्या पुढच्या चेंडूकडे स्ट्राईकवर आहेत संदेश.
यावेळी थोडा स्क्वेअरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, पण पुन्हा एकदा सुंदर चेंडू, निर्धार चेंडू जातोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आतापर्यंत 5 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झाली ती 2. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा बीट होतो फलंदाज. निर्धाव चेंडू. ओव्हर समाप्तीची घोषणा. 1 षटका अखेर संघाची धावसंख्या होती ती फक्त 2. पुढचा चेंडू. यावेळी मार थोडस हवेत मारला चेंडू आणि सुंदर असा गेल, वनफॉल्स गेल आणि तो फलंदाज बाद होतो. सागर. श्रीपाद. धन्यवाद. आणि नवीन फलंदाज श्रीपाद नंबर 3 वर. किती प्रेक्षकांना विनंती, जरा फास्ट चालायचं, आपण धावायचं थोडं. आता बॉल लागला जाईल. यावेळी मात्र अंपायर इशारा, वाईट बॉल, खराब चेंडू. एक अवांतर धाव, धावसंख्या होती ती 5. वळ्या पुढच्या चेंडूकडे. थोडस इथे डेड बॉल. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज. यावेळी मात्र हवेत मारलेला चेंडू, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला थ्रो, पण 2 धावा काही रोखू शकत नाहीये. धावसंख्येत 2 धावांनी भर पडून धावसंख्या होते ती 7.
चालू ठेवणार हा बाकीचे ठेवतात फक्त तुमच्या दोघांना. आम्ही 1 बाय 1 सोडणार आहे का 1 बाय 1 फक्त स्कोररला एक एक्स्ट्रा आण है ना एक स्कोरर एक्स्ट्रा आण फक्त 1 बाय 1 सुटणार ना आम्ही टेम्पररी श्रीपादने मारला फटका ना हा मारलेला तू 2 धावा आला श्रीपादले श्रीपाद ना तो कॅप घातला तो कोण संदेश तो संदेश वाईनंतर दोन ना हा, वाईट झालं. आपल्याला ओव्हर करून खेळायला लागेल. तुम्हाला तेच बोलतो मी करून टाक. नाही over ऐक. करावं लागेल. हा, वाढव. येतोय. आता over मला करून tangle. आपल्याला over हा, एक round, एक round. आता नाही. इतकं सगळं यावेळी मला मात्र पुन्हा एकदा मारलेला चेंडू एक धाव घेतलेला तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुंदर मात्र माफ करा पंचाने निर्णय कळवायचा आहे बाद फलंदाज बाद सुंदर मात्र होता एक धाव घेतली होती दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मैं कहानी आज बोलणे मी विनंती करतो खेळाडूंना विकेट म्हणजे 1+ विकेट तो ना वन आणि विकेट आणि वन असं मी खेळाडूंना विनंती करतो बरोबर आपण खेळाडू वृत्ती दाखवायचं आहे पंचांनी जो आपल्याला निर्णय दिलाय त्याचं आपण स्वागत करायचं आहे त्याचा मान ठेवायचा आहे आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत प्रकाश नंबर 4 वर किती बॉल झाले शेवटचा चेंडू अरविंद यांचा सामना करतील प्रकाश अरविंद यांच्या शेवटच्या चेंडूचा यावेळी मात्र सुंदर तोडाला चेंडू स्ट्रेट शॉट मात्र एक धाव पूर्ण षटक समाप्त झालेला आहे 2 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली होती 2 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली 3-9 आणि संदेश इथे थोडे रिटायर्ड झालेले आहेत मला मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्मा यांची आठवण झाली बाबा इकडे बघ, बंद कर. आणि यावेळी मात्र फलंदाज बाद त्रिफळाची होतो बोर्ड
आलेत रजत आणि पहिल्या चेंडूत विकेट घेतलेला आहे. वळत दुसऱ्या चेंडूकडे. यावेळी मात्र पुन्हा एकदा हवेत मारला चेंडू आणि षटकार. बघतोय पत्त्यांसारखा संघ कोसळतोय फलंदाजी संघाचा. थोडीशी प्रार्थनेची गरज. धावसंख्या झाली ती 15. तुमच्या टार्गेट पासून खूपच लांब आहात तुम्ही. आणि नवीन फलंदाज मंगेश बघू आपल्या संघासाठी काय करतायत. किती गेले नंबर 6 वर आलेत मंगेश. बघू आपल्या संघासाठी काय करतायत. त्यावेळी मात्र स्क्वेअरच्या दिशेने मारलेला चेंडू आणि एक चोरटी धाव घेण्यात यश. स्ट्राईकवर आल्यात स्वप्नील. झाला टॉस. पुन्हा एकदा हवेत मारलेला चेंडू मात्र 1 बॉल्स आणि 2 धावा पूर्ण. धावा संख्येत भर पडून धावा संख्या होते ती 18. लास्ट बॉल ना. शेवटचा चेंडू रजत यांचा. धावा संख्या 18. जवळपास 6ची सरासरी पकडली आहे फलंदाजांनी. आणि अंपायरचा इशारा ओव्हर समाप्त. बॉलरचं नाव सिद्धार्थ. आणि मलिंग स्टाईल मध्ये आपण इथे बॉलिंग बघतोय. विकास, माफ करा विकास. थोडस आपल्याला ते मलिंगाची स्टाईल पाहायला मिळते विकास यांच्याकडून. थोडस काही वेगळं करण्याचा प्रयत्न विकास यांचा. पहिला चेंडू टेकरन काढली. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. खूप वेगवान अशी गोलंदाजी. धावा संख्या होती ती 19.
यावेळी मात्र सुंदर तटला चेंडू थोडीशी ते मिसफील्ड झालेली आहे आणि चौकार. विकासांचा यावेळी मात्र पुन्हा सुंदर तटला चेंडू ऑनच्या दिशेने वन बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एका धाव्यात समाधान मानावं लागेल. धावसंख्या होते ती 24. अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळी मात्र अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. खराब चेंडू. एक अवांतर धाव. धावसंख्या होते ती 25. अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळी पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. चांगला चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. डॉट बॉल. बघूया आता शेवटच्या चेंडूवर काय होतो. आणि ते इनिंग समाप्त झालेले आणि मिहीर स्पोर्ट्स क्लब्स हा संघ विजयी झालेला आहे.